दिवसाला 100 रिझ्युमे पाठवून पण इंटरव्ह्यूचा कॉल येत नाही. मित्रांनो, यासाठी तुम्हाला तुमची डिग्री महत्वाची नाही, तुमची जॉब अप्लाय करण्याची स्ट्रॅटेजी महत्वाची. 2020 मध्ये हीच जॉब स्ट्रॅटेजी अप्लाय केली आणि IT मध्ये 5 ते 7 लाख याचे ऑफर लेटर आणि त्यासोबत सेल्स मार्केटिंग या फील्डमध्ये 12 ते 15 लाखाचे माझ्याकडे जवळपास 5 ते 6 ऑफर लेटर माझ्यापर्यंत होते. आणि त्यावेळेस माझ्या हातात डिसिजन होता, या कंपनीला जॉईन करायचं, या कंपनीला जॉईन करायचं की या कंपनीला जॉईन करायचं. मित्रांनो, मी तुम्हाला 1 महिन्याचा असा रोडमॅप देईल. जर तुम्ही फ्रेशर असाल, एक्सपिरियन्स असाल, तर पुढच्या 30 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत 5 ते 10 जॉब ऑपॉर्च्युनिटीज येतील. फक्त तुम्हाला ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची आहे. सो आजच्या या व्हिडिओमधनं मी तुम्हाला काही महत्त्वाच्या 7 टिप्स देणार आहे. त्या टिप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहे. नंबर 1 ची टिप्स, मित्रांनो, तुम्हाला तुमचा रियालिटी चेक करणं गरजेचं आहे. खरंच तुमची डिग्री पुरेशी आहे का, तुमच्याकडे स्किल्स आहेत का? कारण डिग्री इज इक्वल टू जॉब नसतं, स्किल्स इज इक्वल टू जॉब असतं. स्किल्स प्लस तुमची प्रोफाईल प्लस तुमची स्ट्रॅटेजी आणि त्यानंतर तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी भेटते. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. अपॉर्च्युनिटी इज इक्वल टू स्किल प्लस युअर प्रोफाईल प्लस युअर स्ट्रॅटेजी. आता ही प्रोफाईल कशी असेल ते मी पुढच्या पॉईंटमध्ये सांगेल, पण सगळ्यात इम्पॉर्टंट आत्ताच्या आत्ता एक गोष्ट बंद करा, ती म्हणजे रॅन्डम ऍप्लिकेशन करणं बंद करा, जॉबला अप्लाय करणं बंद करा. तुम्हाला सध्या जॉब सर्च करताना एक सिस्टीम लावणं गरजेचं आहे, एक स्ट्रॅटेजी बनवणं गरजेचं आहे. ती स्ट्रॅटेजी मी सांगतोय. टिप नंबर 2 खूप महत्वाची आहे. तुम्हाला तुमची लिंक्डइनची प्रोफाईल प्रॉपर बनवणं गरजेचं आहे. कारण मोस्ट ऑफ द स्टुडंट हे त्यांची लिंक्डइन प्रोफाईल चांगलं बनवत नाही. त्याच्यामध्ये काही महत्वाचे टिप्स आहेत, जसं की तुमचा प्रोफेशनली फोटो आहे का, तुमची स्ट्रॉंग हेडलाईन आहे का, तुमचं पॉवरफुल अबाउटचं सेक्शन आहे का, तुमचं रिलिव्हंट स्किल तुम्ही तुमच्या लिंक्डइन प्रोफाईलवरती ऍड केलेले आहेत का, तुम्ही ओपन टू वर्क आहेत का, तुमचा प्रोजेक्ट तुम्ही लिंक्डइनवरती अपलोड केलेला आहे का, तुमच्या रिक्रुटरला लगेच समजलं पाहिजे की हा कॅन्डिडेट नेमकं काय काय करू शकतो, हा माझ्यासाठी फायद्याचा आहे का, तरच तुम्हाला जॉबसाठी अपॉर्च्युनिटीज येतील. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लिंक्डइन प्रोफाईलवरती करणं गरजेचं आहे. नंबर 3 सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे काय, ATS फ्रेंडली रिझ्युमे. आजच्या AIच्या काळामध्ये जर तुमचा रिझ्युमे ATS फ्रेंडली नसेल तर तुम्हाला कशी जॉब ऑफर भेटेल? त्यामुळे ATS फ्रेंडली रिझ्युमे जर तुम्हाला बनवायचा असेल तर पहिली टिप, तुम्हाला तुमचा जो रिझ्युमेचा फॉर्मॅट आहे तो खूप जास्त सिंपल ठेवायचा आहे. अननेसेसरी ग्राफिक्स ऍड करू नका, झगामगा मला बघा अशी गंमत करू नका. फक्त छान दिसतंय ती गोष्ट चालणार नाहीये. तिसरी महत्वाची गोष्ट, तुमच्या जॉब डिस्क्रिप्शन मध्ये तुमचे रिलेव्हंट कीवर्ड्स आहेत का? कारण मोस्ट ऑफ द रिझ्युमे हे AI ने स्कॅन होतील. तुमचे जॉबच्या रिलेटेड, जॉबच्या डिस्क्रिप्शनच्या रिलेटेड जर कीवर्ड्स असतील तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आणि अगेन सगळ्यात महत्वाचं एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला लक्षात ठेवा, तुमच्या रिझ्युमे मध्ये हा फॉर्म्युला असला तरच तुमचा रिझ्युमे सिलेक्ट होतो. पहिली गोष्ट, स्किल्स प्लस प्रोजेक्ट प्लस इंटर्नशिप या 3 गोष्टींचं जर मिक्सअप असेल तरच तुमचा रिझ्युमे हा सिलेक्ट केला जाऊ शकतो. पुढचं सगळ्यात महत्वाची स्ट्रॅटेजी आणि सगळ्यात महत्वाची टिप्स ती म्हणजे काय, मित्रांनो, जॉब हंटिंग कुठे करायची हे आपल्याला कळालं पाहिजे. हा आहे तुमचा 4 नंबरचा पॉईंट, म्हणजेच जॉब हंटिंग कुठे करायची. भरपूर जण काय करतात, फक्त लिंक्डइनला करतात, नाही तर नोकरीला करतात. परंतु बाबांनो, याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्याकडे इंडीड आहे. त्यानंतर कंपनीची जी कंपनी तुम्हाला आवडते तिच्या करिअर पेजला जा, तिथे सुद्धा डायरेक्टली तुम्हाला अप्लाय करता येतं. त्यानंतर रिक्रुटरशी तुम्हाला कनेक्ट करावं लागेल, त्यानंतर रेफरल्स वरती कनेक्ट करावं लागेल, कॉलेजच्या अल्युमिनी ग्रुपला अटॅच राहावं लागेल, डायरेक्ट आउटरीच करावे लागतील. आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाची स्टेप ती म्हणजे काय, बाबा हो, कोणत्याही कन्सल्टन्सीला पैसे देऊन ऑफर लेटर मिळवू नका. सगळेचे सगळे फ्रॉड असतात. जर तुम्ही एखाद्याला पैसे देताय 20,000, मग तुम्हाला तो ऑफर लेटर देणार असेल तर बॉस, हा पूर्णपणे तुमच्यासोबत स्कॅम होतोय. या गोष्टींपासून दूर राहा, कारण असे स्कॅमर्स मार्केटमध्ये खूप फिरताय. त्यानंतर 5वा महत्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे काय, डेली जॉब टार्गेट. बॉस, तुम्ही दिवसाला किती जॉब अप्लाय करताय हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्यावरती कोणीही बोलत नाहीये. तर जर तुम्ही दिवसाला 10 ते 20 टार्गेट जर तुमचं ठेवताय ऍप्लिकेशनचं तर ती चांगलीच गोष्ट आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट काय, 5 रिक्रुटरचे आपल्याला लिंक्डइन वरती कनेक्शन करायचे एनी हाऊ. त्यानंतर 5 रिक्रुटरला आपल्याला मेसेजेस करायचे, त्यांच्या मेलवरती मेल करायचे आहेत. आता हे कसे करायचे, काय करायचे, त्याच्यासाठी कोणते टूल वापरायचे ते मी तुम्हाला नक्कीच माझ्या पुढच्या व्हिडिओजमधनं किंवा पुढच्या गोष्टींमधनं सांगेल. परंतु यासोबतच तुम्हाला एक सगळ्यात इम्पॉर्टंट करायचं आहे ते म्हणजे काय, काही करून दिवसाला 2 रेफरलच्या रिक्वेस्ट मिळवायच्या, नाही 2 तर ऍटलिस्ट 1 तरी. आणि हे रेफरलच्या रिक्वेस्ट घेण्यासाठी मित्रांनो, ही जी स्ट्रॅटेजी ना, डेली जॉब टार्गेट किंवा डेली जॉब अपडेटची, बॉस फक्त 1 तास डेली केले ना तर तुमच्याकडे 101% तुमच्याकडे जॉब येऊ शकता. काहीच नाहीये, फक्त तुम्हाला एवढे पॉईंट करायचे. आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट यात एक ऍड करायचा आहे, तो म्हणजे काय, दिवसाला जर तुम्ही जॉबचं टार्गेट ठेवताय तर तुम्हाला 30 ते 45 मिनिटं इंटरव्ह्यू प्रिपरेशन करायचंय. मग आता इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी तुम्ही तुमचा एखादा फ्रेंड घेऊ शकता, चॅट
GPT सोबत करू शकता, AI टूल सोबत करू शकता, किंवा तुमच्या क्लासमेट, रूममेट किंवा एखादी तुमची बेस्ट फ्रेंड कुणी असेल त्यांच्याशी सुद्धा तुम्ही याची कम्युनिकेशन प्रॅक्टिस करू शकता. आता एक 6वा महत्वाचा पॉईंट तो म्हणजे काय, रिक्रुटरला मेसेज करणं आणि रेफरन्स स्ट्रॅटेजी. तर आता रिक्रुटरला मेसेज कसा करायचा, हाय सर जॉब आहे का, असे मेसेज करणं पूर्णपणे बंद करा. याच्यासाठी मी तुम्हाला फॉर्म्युला देतो रिक्रुटरला कसा मेसेज करायचा. तर पहिली गोष्ट, तुमचा जो मेसेज असेल तो शॉर्ट असेल, प्लस प्रोफेशनल असेल, प्लस रिलिव्हंट असेल. फॉर एक्झाम्पल, हाय सर or ma'am, I noticed the opening of that role. I have skill in that and would like to be considered for this opportunity. बस एवढा एक मेसेज आहे. हा जर मेसेज तुम्हाला पाहिजे असेल, कमेंट मध्ये मी पिन करून ठेवलेला आहे, तुम्ही घेऊ शकता, किंवा आमच्या टीमशी तुम्ही कनेक्ट करू नये. तुमचा जो मेसेज आहे किंवा याची जी पूर्ण जी आम्ही एक लिस्ट बनवलेली ती तुम्हाला भेटून जाईल. सो हा एक अशा पद्धतीने प्रॉपर प्रोफेशनल मेसेज गेला पाहिजे. तो शॉर्ट पाहिजे, प्रोफेशनल पाहिजे आणि त्या पोस्टच्या रिलिव्हंट पाहिजे, तुमच्याकडे ते स्किल पाहिजे, याची काळजी घ्या. 6व्या मुद्द्यामध्ये आता झालं आत्ताशी आपलं रिक्रुटर, परंतु याच्यामध्ये काय होतं, रेफरल स्ट्रॅटेजी. तर रेफरल स्ट्रॅटेजीसाठी काय करा, कॉलेजचे अल्युमिनी शोधा, तुमच्या सेम इंडस्ट्रीमधले प्रोफेशनल लोकांशी तुम्ही लिंक्डइन वरती कनेक्शन करा, त्यानंतर त्यांच्याशी जेन्युइनली इंटरॅक्शन करा, त्यांच्याशी थोडीशी कम्युनिकेशन करा आणि त्यांच्याकडून नंतर रेफरन्स घेण्याचा प्रयत्न करा. आता हा कसा भेटेल, तर याच्यासाठी तुमचा रेझ्युमे हा त्या पद्धतीने बनवला गेला पाहिजे. माझी एक स्ट्रॅटेजी आहे, 1 जॉब इज इक्वल टू 1 रेझ्युमे, म्हणजे प्रत्येक जॉबसाठी वेगवेगळा रेझ्युमे बनला पाहिजे. बघा, पुढच्या 1 महिन्यामध्ये तुमच्याकडे 101% जॉब ऑपॉर्च्युनिटी असेल. आता पुढचा जो सगळ्यात महत्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे काय, 7वी महत्वाची टिप. सो 7व्या महत्वाच्या टिप्समध्ये तुम्हाला हे शिकायचं आहे, तुमची एक जॉब ट्रॅकिंग सिस्टीम पाहिजे आणि तुम्हाला एक कोणतरी मेंटॉर पाहिजे आणि एक कोच पाहिजे. तर हा मेंटॉर, हा कोच तुमच्यासाठी मी स्वतः बनू शकतो, YD बाबा कम्युनिटी बनू शकते. यामध्ये काय होईल, तुम्हाला कंपनी तुम्हाला शोधणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी तुमचा रोल शोधणं गरजेचं आहे. तुम्हाला एक तुमचा अप्लाइड डेट, तुम्ही रिक्रुटरशी कधी बोलताय, त्याचा स्टेटस काय, त्याचा इंटरव्ह्यू काय, त्याचा तुम्ही फॉलोअप कसा घेताय, त्याचे रिझल्ट काय, हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला एक मेंटॉरची गरज पडेल, जो तुम्हाला माझ्या पद्धतीने असं प्रॉपरली गाईड करेल. सो माझाच असा एक पूर्ण प्रोग्राम आहे, जो प्रोग्राम तुम्हाला या जॉबच्या पूर्ण प्रोसेस पर्यंत पुढच्या 6 महिन्यामध्ये 101% तुमचा ड्रीम जॉब मिळवण्यासाठी प्रयत्न करून देईल. जर तुम्हाला या प्रोग्रामला जॉईन करायचं असेल तर प्लीज दिलेल्या नंबरवरती कॉल करा, किंवा आमचं जे हे पेजची लिंक आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण असेल किंवा आता स्क्रीनवरती पण दिसत असेल, ydbaba.com/mj26 या लिंक वरती जाऊन तुम्ही आत्ताच्या आत्ता फॉर्म फिलअप करू शकता. माझा हा पेड प्रोग्राम डेफिनेटली पुढच्या 6 महिन्यामध्ये तुमच्या हातामध्ये तुमची ड्रीम जॉबचे कमीत कमी 5 ते 6 ऑफर लेटर नक्की देईल.